शेतीपुढे वेगवेगळी आव्हाने असताना देखील काही प्रगतशील शेतकरी शेतामध्ये प्रयोग करायचं सोडत नाहीत. जालना जिल्ह्यातील विठ्ठल डिखुळे यांनी असाच एक नाविन्यपूर्ण प्रयोग केला असून त्यांनी आपल्या 1 एकर क्षेत्रावर ड्रॅगन फ्रूटची लागवड केली आहे. त्यांनी केलेला हा प्रयोग यशस्वी झाला असून ड्रॅगन फ्रूटच्या त्यांच्या या बागेवर मोठ्या प्रमाणावर ड्रॅगन फ्रूट लगडले आहेत. मागील वर्षी त्यांना ड्रॅगन फ्रूटच्या या शेतीमधून तब्बल 5 लाखांचं उत्पन्न झालं, तर यावर्षी 7 ते 7.5 लाखांचं उत्पन्न होईल अशी अपेक्षा शेतकरी डिखुळे यांनी व्यक्त केली आहे. पाहुयात. याची माहिती आम्ही देवीच्या जत्राला गेलतो, याच्या आपल्या लक्ष्मी देवीच्या तिकडे एक तुमच्यासारखी कर्मचारी होती 1-2 सोबत. त्यासोबत गेलो, ते एक महाराणावर ड्रॅगन फ्रूट बघितली आणि त्या महाराणावर असे ड्रॅगन फ्रूट होते की त्याला पाणी नव्हतं, काहीच नव्हतं. त्याला चक्र्या चाकं. मी म्हणलं काही ना काही भानगड आहे. ही 2016ची वस्तुस्थिती. ते लागवड करायला त्याचा खर्च बी मोठा होता. याची लागवड आहे 11x8 पूर्ण टेक्चर उभं करायला सरासरी 2,80,000च्या जवळपास. आम्हाला तसं उत्पन्न याचं 18 महिन्यानंतरच चालू झालं, पण 18 महिन्यानंतर 7-8 क्विंटल निघली. तर आम्ही ते पकडलंच नाही. तर आम्हाला तिसऱ्या वर्षी किमान 5-5.5 लाख रुपयाचं उत्पन्न झालं मागच्या वर्षी. आणि या वर्षी तर चांगला स्ट्रॉंग बाग असल्यामुळं आम्हाला विश्वासच आहे की आम्हाला 5-7 लाखाची अपेक्षा आहेच यंदा याच्याकडून. 7-7.5-8 लाखापर्यंत आमची अपेक्षा आहेच. मग होईन ते पुढचं राहिलं. यावर्षी एका झाडावर किमान 16-17 किलो माल निघाल. याची विक्री कशी करता तुम्ही? विक्री आम्ही स्वतः करतो, रोडवर उभा राहून. काय भाव विकता? सरासरी 150 रुपये किलो तर कंपल्सरीच जाते आमची. कंपल्सरी 150 रुपये किलो. कोणी काही करो, जालन्यात भाव कमी झाले जादा झाले तरी आमचे 150 रुपये किलो जाते. कारण मागच्या वर्षी गेले मशागत काही नाही. उन्हाळ्यामध्ये ज्या वेळेला वातावरणाच्या अगोदरच मेच्या आणि एप्रिलच्या मेच्या आणि मार्चच्या मध्ये एकदा याची पाळी खुरपणी करून घ्यायची. नंतर ठिबकना पाणी देणे. आणि आमच्याकडे सगळं याच्यात गावरान प्रोडक्ट आहे. याचा कसा सेंद्रिय सगळं खत राहतं, वर्षातून 2-3दा शेणखत. आणि डबल आम्ही त्याला गुळ आपले कडधान्य जेवढे राहते समजा एवढ्याच एक मिक्स करून सनी त्याची एक सॅलरी सोडून देतो. गप्पा औषधं नाही घेत त्याच्यावर कुठलीच. 100 ग्रॅम ताक एका 15 लिटरच्या टाकीला. बुरशी आणि जर हे बारीक मुंगळे हे ते बेजार करायला लागले तर ते उपयुक्त आहे त्यासाठी. पुन्हा गोमतेर त्याच्यासाठी आम्ही 2-4 गावड्या गावरान पाळलेल्या आहे बारीक बारीक. तर मग तेच गोमतेर धरायचं. एक आठवड्याभरामध्ये ते गोमतेर 5 लिटर 6 लिटर गोमतेर आठवड्याला सोडून द्यायचं त्याला ठिबकद्वारे. पुन्हा त्याला शेणखत राहतं सेंद्रिय म्हणल्यावर. आणि दुसरी गोष्ट याच्यावर कुठली कीड नाही. याला फक्त इफेक्ट उन्हाचाच होतो थोडाफार, नाही तर याच्यावर कुठलीही कीड नाही आज सध्या तरी. विठ्ठल डिखुळे यांनी 2020 मध्ये ड्रॅगन फ्रूटची आपल्या 1 एकर क्षेत्रावर लागवड केली. तिसऱ्याच वर्षी त्यांना तब्बल 5.5 लाखांचं उत्पन्न ड्रॅगन फ्रूट शेतीतून झालंय, तर यावर्षी त्यांना 7 ते 7.5 लाख रुपयांचं उत्पन्न अपेक्षित आहे. ड्रॅगन फ्रूटच्या एका झाडावर 16 ते 17 किलो माल निघेल अशी अपेक्षा विठ्ठल डिखुळे यांनी व्यक्त केली आहे. शेतीमध्ये विविध आव्हाने आहेत, मात्र नवनवीन प्रयोग केले तर शेती देखील यशस्वी होऊ शकते आणि शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकते, हेच डिखुळे यांनी सिद्ध करून दाखवलंय. नारायण काळे, न्यूज 18 लोकल, जालना.